नाही, हो बरोबर आहे. विठ्ठलवाडी या ठिकाणी शासकीय भूखंड आहे आणि त्या भूखंडावर शासनाच्या वतीने तहसीलदारांच्या माध्यमातून शासकीय भूखंड असा बोर्ड लावलेला आहे आणि त्या बोर्डाला पत्र्याची बाउंड्री त्या प्लॉटला मारलेली आहे. अशी बाउंड्री मारली असताना, बोर्ड असताना एखादा भूमाफ्या ती रात्रीच्या वेळेला JCP मशीनद्वारे ती जागा साफ करून ती जागा हडप करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला काही शासनाचे खालच्या लेवलचे अधिकारी मदत करतायत. अशी रीतसर लेखी तक्रार मी प्रांत अधिकाऱ्यांना आज दिलेली आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. ह्या अशा पद्धतीने जर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासकीय भूखंड हडप करण्याचा प्रयत्न या अगोदरही झाला, आत्ताही होतो आहे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी मी केलेली आहे. ती जर हे अधिकारी करणार नसतील तर त्या अधिकाऱ्यांच्या विरुद्धही आपल्याला त्या स्थानिक लोकांना घेऊन तिथल्या आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून शासनाच्या विरुद्ध आंदोलन करेन. उल्हासनगर शहरामध्ये सातत्याने अशी जी भूमाफिया डोकं वर काढतात, नक्की याच्यामध्ये कोणाची ताकद आहे? नाही, ह्याच्यामध्ये सगळ्याच लोकांची ताकद आहे. ज्याला एक झटपट पैसे कमवायचे असतात आणि ह्या अगोदर असे प्रकार झालेले आहेत. उल्हासनगरमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये शासकीय जमिनी हडप केल्या गेल्यात आणि लोक त्या जमिनी हडपून कोट्यवधी रुपये कमवलेले आहेत लोकांनी. अशा लोकांवर कारवाई नाही होत. त्याचं कारण शासकीय अधिकारी त्याला सहभागी असतात, शासकीय कर्मचारी त्यामध्ये सहभागी असतात, म्हणून त्यांची हिंमत होते आणि ते लोक या अशा शासनाच्या जमिनी हडप करतात. सदर प्रकरणावर कारवाई नाही झाली, शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिले जाणार आहे. अशा प्रकारे उत्तर दिल्या जाईल आणि ह्या जागेमध्ये तर खास करून की मी त्या वार्डाचा लोकप्रतिनिधी आहे, माझ्या वार्डात ती जागा आहे, शासनाची जागा आहे. शासनाने त्या सिंध नॅशनल हायस्कूलला लीजवर दिली होती आणि ती लीजवर दिलेली जागा यांनी हडप केलेली आहे. लोक म्हणत आहेत तिथे शाळा आहे, कॉलेज आहे, पण शाळा आणि कॉलेज चालवणारे कोट्यवधी रुपये कमवत आहेत, लाखो रुपये लोकांकडनं फी घेत आहेत, तेव्हा ॲडमिशन देत आहेत. फुकट कुठली वस्तू कोणाला शिक्षण दिल्या जात नाही. म्हणून अशा संस्थांवर संस्था असली तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.